वतीनं आम्ही काही धान्य, शालोपयोगी वस्तू, त्याचबरोबर भांडी, जेवण बनवण्याचं जे काही साहित्य असते ते, झोपण्यासाठी लागणारं साहित्य, म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतोय। आज आमच्या गाड्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रवाना होतील आणि उद्या सकाळी मी धाराशिवला पोहोचतोय। प्रामुख्यानं शासनाची मदत तर शासन निश्चितपणे आज शासनाचं धोरण जाहीर करेल, कारण कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, परंतु तातडीची मदत म्हणून जी काही गरज शेतकऱ्यांना आहे आणि जे कुटुंबीय उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं ही शिवसेनेच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या प्रताप सरनाईक ही मदत उद्या त्या कुटुंबियांना देणार आहे। दुसरी एक टीका होताना पाहायला मिळते आहे की तुम्ही अद्यापपर्यंत गेलेले नाही आहेत। विरोधकांकडून असं म्हणणं आहे की काल मेट्रोचा कार्यक्रम होता आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे जायला पाहिजे होतं। बघा कसं आहे, विरोधकांना ते काय जे बोलायचं ते बोलू द्या, पण शेवटी तुम्हालाही कल्पना आहे की राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस पहिल्यांदा जर कोणी उठून तयार होतो तो आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी गेलेला असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस अशी गरज लागली त्या त्यावेळेस सर्वप्रथम जर कोणी पोहोचलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसैनिक पोहोचलेले आहे। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु शासकीय मदत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं तातडीची मदत आणि ती पण जीवनोपयोगी वस्तूंची मदत करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही सगळ्या वस्तूंची जमाव करून आज ते टेम्पो आणि ट्रक आम्ही पुढे पाठवतोय आणि मी उद्या सकाळपासून ते मदतीच्या साहित्याचं वाटप करायला त्या ठिकाणी स्वतः हजर राहणार आहे। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे की शिवसैनिकांनी आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही। प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस मदत लागली त्या त्यावेळेस मदत केली। किंबहुना पुढे जाऊन मी सांगतो, ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दुष्काळाचं सावट आलं होतं आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मी स्वतः गाव दत्तक घेतलं होतं आणि आजही जर गरज पडली तर धाराशिव जिल्ह्यातले काही जी दुष्काळग्रस्त गाव आहेत ते दत्तक घेऊ, परंतु